हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं मनापर्यंत स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आपल्या मकाच्या 2 नंबर प्लॉटमध्ये बघू शकता. मित्रांनो, ही आपली मका. तर याला आज फवारणी घ्यायची आहे. तर ती का घ्यायची, कशासाठी घ्यायची, या संदर्भात आपण सविस्तर बघणार आहोत. तर चला मित्रांनो, हा एक आपला मकाचा प्लॉट आहे 2 एकराचा. तर यामध्ये आपल्याला असं आपण फवारणी घेतो. तर बघा बघा मित्रांनो, यामध्ये हे जे बघा आळी, या आळीसाठी आज आपण फवारणी घेतोय. तर बघूया फवारणीमध्ये कोणते कोणते औषध वापरायचे आहे, जेणेकरून याच्यावर आलेली जी आळी आहे ती कंट्रोलमध्ये असेल. बघू शकता हे बघा, हे अशा प्रकारे ती आळी पानं खाते. मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा प्लॉट दाखवला होता. आज त्या प्लॉटमध्ये काय रोगराई नाही आहे, व्यवस्थित पाणी दिलं आहे त्याला आता. आणि हा एक प्लॉट आहे आपला. या प्लॉटमध्ये जे काही आळीचं प्रमाण आलं आहे त्याच्यासाठी आज आपण एक फवारणी घेतोय. तर बघा मित्रांनो, बघू शकता काय झालं याच्यात. 2 प्रकारे मका लावल्यामुळे थोडीशी खालवर झाली. तर बघूया आपण आज याच्यामध्ये काय घेतलंय बघा. कोराजन. ओके, कोराजन घेतोय आपण यामध्ये. तोंड का म्हणून झाकलं नाही फवारा. कसंच बार. तर चला मित्रांनो, तर बघू आज आपण आपल्या या मकासाठी, मकामध्ये जे गाभ्यात आळी पडली त्या आळीसाठी आपण आज फवारणी घेतोय. तर ती फवारणीसाठी आपण औषध घेतलंय कोराजन. नक्कीच या औषधाचा आधी आपण फवारणी घेतली होती. चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिझल्ट पण पहिल्या प्लॉटला आलेला आहे आपल्याला. तर बघा, असं व्यवस्थित फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. आणि फवारणी घेताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बघा, सतीशने कसं तोंड बांधलंय, असं तोंड बांधलं पाहिजे फवारणी घेताना. फवारणी थोडं वारं जास्त आहे, पण काय आता पर्याय नाही आहे, पाऊस पण नाही आहे. त्यामुळं फवारणी वारं जरी असलं तरी घ्यावाच लागणार आहे.